नमस्कार मित्रांनो, तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी 2026 यावरची आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। तर कर्जमाफी केव्हा होणार आहे याची तारीख जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये काही शेतकरी आणखी अपात्र करण्यात आलेले आहेत। तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगोदर संपूर्ण बघा। कर्जमाफीमध्ये 1,40,000 शेतकरी अपात्र ठरलेत आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसांमध्ये आता रक्कम येणार आहे। अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळलेले आहे। 13 लाख शेतकऱ्यांची यादी दुरुस्तीसाठी आता बँकांकडे आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या 1,40,000 शेतकरी अपात्र ठरलेत आणि या अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। तर राज्यातल्या 13 लाख शेतकऱ्यांची यादी विविध कारणांच्या दुरुस्तीसाठी बँकांकडे परत पाठवली असल्याचं त्यांनी सांगितले। त्याचबरोबर जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांना 1 एप्रिल 2026 पासून व्याज आकारणी करू नये असे निर्देश बँकांना दिलेले आहेत। तर व्हिडिओ आपण या ठिकाणी पूर्ण बघितलेला आहे। तर यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या अशा की परवापासून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी या ठिकाणी केल्या जाणार आहे। जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। नंबर 2, अगोदर 94,000 शेतकरी या ठिकाणी अपात्र केलेले होते काही कारणास्तव। तर आता हा आकडा वाढवून देण्यात आलेला असून जवळपास 1,40,000 शेतकरी या ठिकाणी अपात्र केलेले आहे। जे शेतकरी पात्र आहे अशा 13 लाख शेतकऱ्यांची यादी जी आहे हे बँकेकडे पाठवण्यात आलेली आहे। तर याचा अर्थ असा की तर लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे। 8 किंवा 9 ऑगस्ट पासून शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि याच्या पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।